नमस्कार. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 217 ते 223. पुरे हे शंकर वर्णन, होईल तेही माझे कौतुक. केले तयांनी धारण, मस्तकी माझे चरणामृत. म्हणून नको हा विषय, म्हणती लक्ष्मीपती श्रीकृष्ण. वाहतो अर्जुना मी त्यास, डोक्यावर. कारण तो असा भक्त, पुरुषार्थ सिद्धी जी चतुर्थ. म्हणती त्यासच मोक्ष, भक्तिपंथाने देतसे जगास. मोक्षाचा त्यास अधिकार, चालवतो मोक्षाचा व्यवहार. इतुके असूनही तो नम्र, जलवत. म्हणून करू त्यास नमस्कार, डोईवर घेऊ मुकुट म्हणून. हृदयावर धरू टाच, आम्ही त्याची. त्याचे गुण अलंकार, घालू आम्ही वाणीत. त्याच्या कीर्तीचे कुंडल, लेवू कानी. म्हणजे करू मुखातून, आम्ही त्याचे गुणगान. आणि कानाने करू श्रवण, कीर्ती त्याची. दिसावा तो या दृष्टीस, म्हणून नयन करू धारण. क्रीडा कमळे ती हातातील, करू त्यांनी त्याचे पूजन. भगवंत अर्जुनाला म्हणतात की भक्ती तत्वाचा आदर करायचा आणि तो कसा करायचा हे समजायला सोपं जावं म्हणून आपण शंकराला श्री गुरु म्हणूयात. ह्याबद्दल भगवंत म्हणतात की माझं जे चरणामृत आहे ते त्यांनी मस्तकी धारण केलेलं आहे. पण आता जर हे शंकराचं वर्णन करायचं म्हटलं तर त्याच्यातही माझं उगीचच कौतुक होईल, म्हणून हा विषय आपण बाजूला ठेवूयात. तेव्हा अर्जुना, अशा भक्ताला मी डोक्यावर वाहून नेतो हे मात्र खरं. कारण असा जो भक्त असतो तो चतुर्थ पुरुषार्थ, ज्याला मोक्ष म्हटलं जातं, तो भक्तिपंथाने जगाला मोक्षप्राप्तीच करून देत असतो. त्याला मोक्षाचा अधिकार असतो आणि तोच मोक्षाचे सारे व्यवहार चालवत असतो. आणि इतकं असूनही तो पाण्याप्रमाणे नम्र असतो, म्हणून त्याला नमस्कार करावा. त्याला डोक्यावरती मुकुट म्हणून घ्यावं आणि त्याची टाच आम्ही आमच्या हृदयावरती ठेवून घ्यावी. त्याचे गुण आहेत ते अलंकार म्हणून आम्ही आमच्या वाणीतून दर्शवावेत. म्हणजेच आम्ही आमच्या मुखातून त्याचं गुणगान करावं. त्याच्या कीर्तीची कुंडलं कानी लेवावीत.
म्हणजेच त्याची कीर्ती आहे त्याचं कानाने श्रवण करावं. तो ह्या दृष्टीला दिसावा म्हणून आम्ही नेत्रांचंही धारण करावं आणि हातातल्या क्रीडा कमळांनी त्याचं पूजन करावं. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 217 ते 223. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 224 ते 232. द्यावयास त्याला आलिंगन, दोन असूनही अजून दोन, भुजा केल्या मी धारण, जाहलो चतुर्भुज, मिळण्यास त्याचा सहवास, असूनही मी देहरहित, करतो तरी देहधारण, आवडे मला तो निरुपम, आमुचे त्याचे असे मैत्र, यात असे काय नवल, त्याचे ऐके जो चरित्र, तोही देखील, तेही आवडती जीवापाड, भक्त चरित्रास जे वाखाणतात, अर्जुना समस्त हा भक्तियोग, सांगितला आदि अंता सहित, भक्तियोग तोय तुका महान, भक्तावर त्या माझी प्रीत, मीच करतो त्याचे ध्यान, अन्मस्तकावरी धारण, भक्तियोगाचे हे वर्णन, चित्तासरंजक धर्मानुकूल, अमृताची जी मधुरधार, स्वानुभवे जाणती पुरुष, जेथे श्रद्धेचा आदर, तिथे पावे तो विस्तार, करती जे त्याचे अनुष्ठान, चित्ती त्या राहतो टिकून, मनस्थितीचे जे केले निरूपण, तशी स्थिती असता चित्तात, त्यात असा हा भक्तियोग, पेरणीस उत्तम वावर. भगवंत म्हणतात, असा जो माझा भक्त असतो त्याला आलिंगन द्यायला म्हणून 2 हात असूनही मी अजून 2 हात धारण केले आणि चतुर्भुज जाहलो. त्याचा सहवास मिळावा म्हणून देहरहित असा मी देहाचं धारण करतो आणि तो मला अत्यंत निरुपम असा आवडत असतो. त्याचं आणि माझं असं मैत्र, यात काय नवल. ह्या माझ्या भक्ताचं चरित्र जो ऐकतो तो देखील मला जीवापाड आवडत राहतो. भक्ताच्या चरित्राला जे वाखाणतात त्याच्यावरतीही मी खूप खूप प्रेम करतो. तेव्हा अर्जुना, हा जो समस्त भक्तियोग आहे तो मी तुला आदी आणि अंतासहित सांगितला.
हा भक्तियोग इतका महान आहे आणि ह्या भक्तांवर माझं एवढं प्रेम आहे की मी सतत त्यांचंच ध्यान करत असतो आणि माझ्या मस्तकावर त्यांनाच धारण करत असतो. तर असं हे भक्तियोगाचं वर्णन, जे चित्ताला अत्यंत रंजक वाटतं आणि धर्माला अनुसरून असंच आहे. जणू काही अमृताची मधुर धार, जी हे पुरुष स्वानुभवानेच जाणू शकतात. जिथे श्रद्धेचा आदर केला जातो तिथेच विस्तार पावला जातो आणि जे त्याचं अनुष्ठान करतात त्याच चित्तामध्ये हा भक्तियोग टिकून राहतो. आत्ता ज्या मनस्थितीचं निरूपण केलं ती जर ह्या चित्तामध्ये असेल तर ते चित्त म्हणजे हा भक्तियोग पेरण्यासाठी अत्यंत उत्तम वावर असं समजावं. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 224 ते 232. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 233 ते 241. मानती मज जे परमश्रेष्ठ, भक्ती विषये धरती प्रेम, तेच मानती सर्वस्व, अंगीकारती भक्ती योग. पार्था अरे या जगात, योगी तेच भक्त, उत्कंठा मज असे नित्य, तयान प्रती. तेच तीर्थ तेच क्षेत्र, जगात तेच पवित्र, भक्ती कथेशी ज्यांचे मैत्र, ऐसे पुरुष. आम्ही तयाचे करू ध्यान, आमचे ते पूज्य दैवत, दुसरे त्यांच्या वाचून, मानतो ना आम्ही उत्तम. आम्हास जडतो त्यांचा छंद, तेच आमुचा ठेवा अमोल, ते भेटता वाटे समाधान, सांगावे फार काय. परी अर्जुना ऐसे पुरुष, प्रेमळ भक्तांचे गाती कथन, आम्ही समजतो आमुचे त्यांस, श्रेष्ठ दैवत. भक्तांचा असे जो आनंद, जगाचे जो मूळ कारण, बोलला तो मुकुंद, संजय म्हणे धृतराष्ट्रास, म्हणे श्रीकृष्ण तो निर्मळ, संपूर्ण आणि कृपावंत, शरणागतांचा पालक, शरण जाण्या योग्य, धर्मरक्षक म्हणून कीर्तिवान, वैषम्याचा त्यात नसे भाव,
अपार उदार अतुलनीय, प्रबळ तरी बळी बंधनात. भगवंत म्हणतात, मला जे परमश्रेष्ठ समजतात आणि भक्तीविषयी प्रेम धरतात, भक्तियोगाचा अंगीकार करून त्यालाच ते सर्वस्व समजतात. अरे पार्था, या जगामध्ये तेच योगी आणि तेच भक्त. मला ह्यांच्याविषयी अत्यंत उत्कंठा नेहमीच वाटते. त्यांनाच तीर्थ समजावं, क्षेत्र समजावं आणि सर्व जगामध्ये त्यांनाच पवित्र समजावं. भक्तीच्या कथेशी त्यांचं मैत्र असतं. असे पुरुष असतात, त्यांचं आम्ही स्वतः ध्यान करतो आणि आमच्यासाठी तेच पूज्य दैवत असतात. त्यांच्या वाचून दुसऱ्यांना आम्ही उत्तम म्हणतच नाही. आम्हालाच त्यांचा छंद जडतो. तेच आमच्यासाठी अमूल्य ठेवा असतात आणि ते भेटले की इतकं समाधान वाटतं की त्याचं काय बरं वर्णन करावं. पण अरे अर्जुना, असे पुरुष जे प्रेमळ भक्तांचंच कथन करतात, त्यांनाच आम्ही आमचं श्रेष्ठ दैवत समजतो. भक्तांचा जो आनंद, सगळ्या जगाचं मूळ कारण असा तो मुकुंद, हे बोलता झाला असं संजय धृतराष्ट्राला म्हणतो. हा श्रीकृष्ण जो अत्यंत निर्मळ आहे, संपूर्णपणे कृपावंत आहे आणि शरण जाण्यायोग्य असून म्हणूनच शरणागतांचा पालकही आहे. धर्मरक्षक म्हणून कीर्तिमान आहे. वैषम्याचा त्याच्या ठिकाणी भावच नाही. अत्यंत उदार आणि अतुलनीय, प्रबळ तरीही बंधनात अडकलेला असा भगवान श्रीकृष्ण बोलता झाला असं संजय धृतराष्ट्राला म्हणतो. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 233 ते 241. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 242 ते 247. देवांच्या मदतीस तत्पर, लीलया करी लोकपालन, शरण आलेल्याचा पालक, खेळ जयाचा. भक्तांविषयी ममत्व जास, प्रेमळ जनांना जो लाभे सहज, सत्यसेतू ब्रह्मा प्रति सरळ, कलानिधी असा तो. वैकुंठीचा तो कृष्णराय, चक्रवर्ती असा नृप, सांगतो श्रीकृष्ण परम, ऐकतसे अर्जुन भाग्यवान. आता ऐकावे यानंतर, भगवंताचे निरूपण, म्हणतसे संजय धृतराष्ट्रास. तीच कथा रसभरित, मराठीत करुनी रूपांतर, आणली जाईल समोर, ऐकावी ती. असे म्हणती ज्ञानदेव, निवृत्ती देवांनी दिले ज्ञान, आपणा सारखे संत लोक, रुजू व्हावे त्यांच्या सेवेत.
12व्या अध्यायाच्या अखेरीस संजय धृतराष्ट्राला म्हणतो, हा जो श्रीकृष्ण आहे तो देवांच्या मदतीला सदा तत्पर आणि लोकांचं पालन अत्यंत लीलया करणारा आणि शरण आलेल्याचा पालक, हे सगळं करणं म्हणजे ज्याच्यासाठी एक खेळच आहे. भक्तांविषयी ममत्व असणारा, प्रेमळ लोकांना सहजपणे लाभणारा, जणू काही ब्रह्माप्रती असलेला सरळ सोट असा एखादा सेतू किंवा पूलच समजावा, असा हा कलानिधी, वैकुंठीचा कृष्णराय, चक्रवर्ती असा राजा, असा परमश्रेष्ठ श्रीकृष्ण सांगतोय आणि अर्जुन जो अत्यंत भाग्यवान आहे तो ऐकतोय. आता यानंतर महाराज आपण भगवंताचं निरूपण ऐकावं. ज्ञानदेव म्हणतात, पुढची कथा तीच रसभरीत अशी आणि मराठीमध्ये रूपांतर करून आपल्यासमोर आणली जाईल, ती आपण ऐकावी. निवृत्तीनाथांनी दिलेलं जे ज्ञान आहे ते आपणासारख्या संत लोकांच्या समोर सेवा म्हणून रुजू करून घ्यावं. अध्याय क्रमांक 12, ओवी क्रमांक 242 ते 247. अध्याय क्रमांक 12 संपूर्ण. धन्यवाद.